रेडी आहात सगळेजण आजच्या टॉपिक साठी? यस. आजचा टॉपिक हा फक्त असं म्हणा स्वतःला, हा माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठीच आहे आणि मला चेंज करण्यासाठी हा टॉपिक आलेला आहे. जबरदस्त असा टॉपिक आहे हा. जर पूर्ण समजून घेतला तर लाईफ म्हणजे ना, काही पण चॅलेंज येऊ दे, छोटं मोठं, तिथं तुम्ही क्विक हे करू शकता की वाव, सिच्युएशन चेंज करू शकता. हे समोरच्याला पण करू शकता आणि याचा अनुभव मी पण घेतलेला आहे चॅप्टरचा बऱ्याच वेळा, कारण तुम्हाला चेक करण्यासाठी युनिव्हर्सल हे तुमच्याकडनं करून घेते. तर रेडी आहेत तुम्ही? येस. तर जेवढं सरळ बसता येईल तेवढं सरळ बसायचं, कारण आपण जेव्हा सरळ होतो ना तेव्हा कॉन्फिडन्स वेगळाच असतो आपला. का म्हणजे आपले जे खांदे आहेत ना ते स्ट्रेट लेवलला असले ना, ते एक कॉन्फिडन्स बघा तुम्ही, आणि खाली वाकून बघा, तुमच्या कॉन्फिडन्स लेवलमध्ये लगेच फरक पडेल. आणि ही एक बॉडी लँग्वेज आहे. आणि कॉन्फिडन्स जेव्हा असतो आपला, की शोल्डर जर असे खाली झुकवून पण चालतो आपण चालताना, किंवा अशी तर चालले, तर एक आपला बॉडीमध्ये वेगळाच एनर्जी क्रिएट होते, एक आपल्याला पॉझिटिव्हनेस जाणवतो. म्हणजे आपल्या बसण्याची पण बघा किती छान आपल्याला पोझिशन आहे. मग त्याच्यामुळं जेव्हा पण आपल्याला ना सारखं सारखं आपल्या खांद्यांवर लक्ष द्यायचं आणि खांदे आपले सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा. हा आपण एक जरी ट्रिक शिकलो ना दिवसभरात, तर मस्त एकदम छान ट्रिक काम करते. तर आपल्याला आजचा टॉपिक शिकायचा आहे सगळ्यांना. ओके. आजचा टॉपिक समजून घ्यायचा, द वे ऑफ निगेटिव्हिटी. किती लोकांना निगेटिव्ह होतातच, होतात सगळे, आहे ना. काही सिच्युएशन किती पॉझिटिव्ह राहू द्या, किती पीएचडी केली, हे केली ते केली, पण काहीतरी सिच्युएशन येते आणि दिवसभरातून कधी न कधी आपण निगेटिव्ह होतो. थोड्या वेळापुरतं का होईना आपण सिच्युएशन येते, आपल्याला कळतं की नाही हे करायचंय, ग्रॅटिट्यूड करतो पॉझिटिव्ह. पण कधी कधी किती पण मोठं हे असलं बघा, मोठे मोठे ध्यान करणारे लोक आहे ते पण चिडचिड करता, राग करता, आहे ना. काही साधू संत आपल्याला असं वाटतं अरे हे सगळं इतकं हे करतात, मग आपल्याला का नाही. आपल्याला पण, कारण माणूस आहे, आपण फिलिंग आहे, आपण किती पण म्हटलं तरी थोडंफार वेळापुरतं येतं. मग एखादी सिच्युएशन आली आपल्याला, समजा एखादं चॅलेंज आलं, आज तुमचं जे पण चॅलेंज आहे ते डोक्यामध्ये घ्या, की माझं हे चॅलेंज आहे. चॅप्टर संपल्यावर मला ते सांगा की त्या चॅलेंजची व्हॅल्यू काय झाली तुमच्या समोर. ओके. आता सध्या जे पण ब्रेकडाऊन आहे, चॅलेंज आहे, ते डोक्यात घ्या. पैशाचा प्रॉब्लेम असेल, कोणाशी काही झालेला असेल कुरकुर, किंवा काही तुमचा हेल्थ प्रॉब्लेम असेल, तो तुमचा डोक्यामध्ये घ्या. आणि जेणेकरून आपण चॅप्टर संपल्यावर बघूया की याच्यामध्ये काय तुमच्या सिच्युएशन मध्ये चेंज झालं. रेडी? येस. तर तुम्ही लोक नशीबवान आहात की चला वेळ देताय मला करायचं. आणि खरंच म्हणजे दोन लोकांचं जरी आयुष्य बदललं ना तर अमेझिंग. म्हणजे त्यांच्या आयुष्यात जरी हा प्रकाश आला ना तर खूप ग्रेट फील करेल मी स्वतःला. कारण हा एक बघा, तुम्हाला दिसतोय की अंधारी खोली, अंधारातून दरवाजा उघडला की प्रकाश येतोय, बरोबर आहे ना. आपल्या अंधाराच्या मध्ये दरवाजा बाहेर प्रकाशच आहे, पण ते अंधार खोली दार लावल्यामुळं, बंद असल्यामुळं त्याच्यात अंधार असणार. पण जेव्हा आपण दरवाजा उघडतो तेव्हा प्रकाश मानवतो. मग हा प्रकाश म्हणजे काय असतं, असं आशेची किरण. तुम्ही असं खूप मोठं असं झोपडी वगैरे बघितलेली असेल आणि त्याच्यातून असं एक छिद्र पडलेलं असतं कधी, किंवा पत्र्याचं घर असं एक छिद्र पडलेलं असतं, त्या छिद्रातून एक प्रकाश येत असतो. कधी तो फील केलाय का, बघितलाय का तो प्रकाश? तो प्रकाश कसा असतो माहिती का? तो एक प्रकारचं आपल्याला दिसतं की त्याच्यातून अशी किरण येताना दिसतात बाहेर. त्याच्यामधून एक प्रकारची अशी कधी कधी हवा पण पास होताना दिसते. त्याच्यामध्ये बारीक बारीक कणही दिसतात हवेची. जर तुम्ही असं कधी बघितलं असेल कुठं, लहानपणी खूप आम्ही त्याच्याशी खेळायचो, बघायचो. तर म्हणजे ते काय आहे की ते मॅजिक आहे की एवढसा जे होल आहे ते पण कधी कधी प्रकाशमान करतं आणि ते पण रोशन देत असतं. मग या चित्रामध्ये आपल्याला दाखवलंय की आपल्याला आशेची किरण, आपल्याला पूर्ण निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह कडे कसं जायचं त्याचा हा रस्ता आहे. येस. तर तुम्ही डायरी पेन घ्या. परत परत तुम्हाला सांगायला, कारण डायरी पेन असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण काल काय खाल्लं, परवा काय भाजी खाल्ली, हे आपल्या लक्षात राहत नाही, पण लिहिलेलं जे असतं ते आपल्याकडे कंटिन्यू राहत असतं. तर आता 7वा दिवस आहे आपला नकारात्मक. नकारात्मक त्याच्यामधून आपल्याला बाहेर कसं पडायचं आहे ना, द वे ऑफ निगेटिव्हिटी. कृतज्ञ व्यक्ती सभी परिस्थिती में कृतज्ञ होता है. बघा, आपण जर प्रॅक्टिस केली आणि आपण ग्रेटफुल राहिलो, तर कंडिशन कुठलीही येऊ द्या ना, सिच्युएशन कसं कुठलीही येऊ द्या, तर त्याच्यामध्ये तो आपण कृतज्ञच राहायला शिकू. त्याच्यामध्ये आपण ग्रेटफुलच आपल्याला वाटेल. तर हे बहाई संप्रदायाचे पारसी संस्थापक त्यांनी हे वाक्य बोललेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण पुढे बघणार आहोत. चाहो संबंधों की उलझन हो, आर्थिक दबाव हो, स्वास्थ्य की गड़बड़ी हो, या नौकरी की समस्याएं हो, लंबे समय कृतज्ञ की कमी न करने के कारण परिस्थितियां उत्पन्न हो जाती है। यदि आप अपने जीवन में हर चीज के लिए कृतज्ञ हैं, तो समझ लीजिए अनजाने में सही हम उन चीजों के लिए नजरअंदाज कर रहे थे। चीजों की नजरअंदाज करना नकारात्मक का प्रमुख कारण है।
क्योंकि हम जब चीजों को नजरअंदाज करते हैं तो हमें धन्यवाद नहीं दे रहे हैं, इसलिए फलस्वरूप अपने जीवन में जादू सक्रिय होने से रोक रहे हैं। जिस तरह दूसरों को धन्यवाद देने से हमारा जीवन हमेशा जादू बढ़ता है, उसी तरह चीजों को नजरअंदाज करने से हमारा जीवन में जादू कम होता है। आपण जसं आता बघा, आपण धन्यवाद दिलं दुसऱ्याला कुठल्याला तर आपल्याला ग्रेट फीलिंग येते. पण आता काही गोष्टी आहे ना, आपण म्हणजे आपल्याकडे आहे म्हणून आहे, आपल्याला असं टेकन फॉर ग्रँटेड घेतो घेतो. नवऱ्याने ही गोष्ट आणली, ही गोष्ट आपल्या घरात आहे, मग आपण टेकन फॉर, काय त्याला तरी फरक पडतो. कोणी काही दिलं तरी आपण त्याला म्हणजे हलक्यामध्ये घेणं. मराठीमध्ये काय आहे ना, त्याचं काही हो पण नाही, नाही पण नाही, काही न्यूट्रल पण. मग त्या गोष्टीसाठी जर आपण कृतज्ञ नसलं तर कुठेतरी त्याची मॅजिक आहे, जादू आहे, ती आपल्या आयुष्यातून कमी होते. आणि सगळंच मिळालं आपल्याला तर आपण काय करतो त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या मिळालेल्या आहे आपल्याला, तर त्याला आपल्याला असंच हलक्यामध्ये नाही घेऊन जाणार. त्याच्याविषयी ग्रेटफुल म्हणून आपल्याकडे जे प्रॉब्लेम येतात त्याच्यासाठी आपण कुठेतरी त्याला महत्त्वच दिलं नाही आपल्या आयुष्यामध्ये. उदाहरणार्थ आपले डोळे इतके वर्षानुवर्ष बघतात, सपोर्ट करतात, पण लहानपणापासून आपण शिकलोच नाही की त्या डोळ्यांसाठी कसं ग्रॅटिट्यूड करायचं, कसं धन्यवाद द्यायचं, त्यांना ग्रेट फीलनेस कसं आणायचं. म्हणून आपल्याला त्याचे प्रॉब्लेम सुरू होतात. असं तुमच्या कुठल्याही बॉडी पार्ट सोबत किंवा कुठल्याही तुमच्या परिस्थिती सोबत होऊ शकतं. जब आपका स्वास्थ्य अच्छा होता है तब आप उसके लिए कृतज्ञ होते हैं, या फिर उसके पास तब भी गौर करते हैं। शरीर बीमार हो जाता है, इससे कई चोट लग जाती है। आप हर दिन अपनी नौकरी के लिए कृतज्ञ होते, फिर सिर्फ तब भी महत्व देते जब सुनते हैं छूटने वाली है। आप हर माह मिलने वाली वेतन के लिए कृतज्ञ होते, फिर नजरअंदाज कर देते। हर संबंध सुचारू ढंग से चलता है तब परिजनों के कृतज्ञ होते हैं, या फिर उनके बारे में दूसरों से बातचीत करते हैं। जब संबंधों की समस्या आ जाती है, आपकी अच्छी तरह चल रही है, तब क्या आप उसके लिए कृतज्ञ हैं, या फिर आपने उसके बारे में केवळ तभी सोचा है जब आप खराब हो जाते. आता आपण जेव्हा चांगला असतो, स्वस्थ असतो, आज आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही किंवा काल काहीच प्रॉब्लेम झाला नाही हेल्थचा, तर आपल्याला काही आठवणारच नाही ना. पण काही ब्रेकडाऊन आला, चॅलेंज आला, सर्दी झाली, आपल्याला खोकला झाला, तर आपण काय लगेच बोई मला सर्दी झाली, मला वातावरणच नाही, माझं डोकं दुखतंय आणि मग मला झोपच नाही आली रात्रभर. मग हे सगळे आपले चालू होऊन जातात. किंवा आपण पडलो, हाताला कुठं खरचटलं, तर आपण हाताला खरचटलं, हात दुखतोय, हात दुखतोय. पण तो हात तुमच्यासाठी काल काल चांगला होता, तेव्हा आपण त्याला निग्लेक्ट केलेलं. मग असं प्रत्येक वेळेस आपलं जेव्हा शरीर चांगलं असतं तेव्हा आपण त्याच्याकडे काही टेकन फॉर ग्रँटेड आहे म्हणून नाही. म्हणजे एवढं काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा आपल्याला नोकरीबद्दल तिने उदाहरण दिलंय. नोकरी आहे, चालू आहे पगार, पण त्याचं काही नाही. पण ती नोकरी जर जाणार आहे, सुटणार आहे, नोकरी तुम्हाला सोडावं लागणार आहे, असं जर कळालं तर किती त्याच्याविषयी मग वाटायला लागतं आपल्याला, की हां, पगार मिळणार आहे, ठीक आहे, मिळतोय, पण मग कधी लेट झाला, काही झालं अंदाजाने, तर मग तेव्हा त्याच्याविषयी वाटायला लागतं आपल्याला, की अरे मला गरज आहे त्याची, माझं हे काम झालंय, ते काम झालंय. मग क्या आप हर दिन जीवंत रहने के लिए कृतज्ञ होते हैं, या फिर आपके जीवन नजरअंदाज कर देते? मग आज आपण सकाळी उठलोय, जिवंत आहे, 4 लाख लोक उठले नसणार आहे जगभरात. मग त्याच्यासाठी ते पण आपण टेकन फॉर ग्रँटेडच आहे का आपल्यासाठी? ते पण आपल्यासाठी असंच आहे, नॉर्मलच आहे का? किंवा आपण त्याला नजरअंदाजच करू. मग आज आपण उठलोय, आपण भगवंताला, त्या परमेश्वराला आज आपण थँक यू म्हटलोय का आपण जिवंत राहण्यासाठी? चीजों को मामूली समझने का परिणाम शिकायत, नकारात्मक के विचार शब्द। इसलिए जब शिकायत करते हैं तब आकर्षण का नियम जीवन में अधिक चीजें आता है जिनके बारे में आप शिकायत करते. आता बघा, आपण काय करतो की त्याला असं गृहीतच धरत नाही, आहे म्हणून सगळ्यांकडेच आहे, काय त्याला काय फरक पडतो. पण जेव्हा कळतं बीपी शुगर झाली, हे झालं, ते झालं, तेव्हा त्या गोष्टीला आपण लगे धरायला बघतो, करायला बघतो. मग त्याचा परिणाम काय होतं, त्याच्यामध्ये आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येत राहतात काही काही. ते प्रॉब्लेम काय येतात ते पण समजून घ्या. यदि आप मोशन, ट्रैफिक, अपने बॉस, जीवन साथी, परिवार, मित्र, अजनबी कतार में रहने का, बिल भरने का, अर्थव्यवस्था के कीमती कंपनी की सेवा की शिकायत करते हैं, इसका अर्थ है कृतज्ञ नहीं है, तथा शिकायत करते हैं सपनों के जीवन में दूर धकेलते. आता दररोज आपला फोन चांगला चालू आहे, नेटवर्क चांगलं चालू आहे, एखाद दिवशी नेटवर्क गेलं की आपण काय करणार, सगळ्यांना माझ्या फोनला नेटवर्कच नाही, असंच नाही, तसंच नाही, काय सगळा प्रॉब्लेम झाला, गोंधळच झाला. म्हणजे आपण लगेच त्याच्याबद्दल आपले सगळे चालून जातो. कधी ट्रॅफिकच आहे, ट्रॅफिकच आहे, ट्रॅफिकच आहे. आज काय पाऊसच आहे, पाऊसच आहे, थंडीच आहे, थंडीच आहे. मग ह्या ज्या गोष्टी आपण कंप्लेंटच करतो एक प्रकारची. आपण या प्रकृतीला काय देतोय?
कंप्लेंट देतो, पण आपल्याला काय वाटतं ते जनरल बोलतोय आपण, त्याला काय सगळेच बोलताय, किती ऊन आहे बाई, किती ऊन आहे, आपण असं म्हणतो ना, तर ते सहज म्हणत असतो, पण ती प्रकृतीला केलेली आपली कंप्लेंट आहे. तर मग आपण आज दिवसभरात चांगलं तर काही म्हटलं नाही परमेश्वराला, पण जे ज्याच्यात आपण त्यांनी जी संकल्पना केली त्याच्यात आपण चुका काढतो याचा अर्थ. मग आपण कुठल्याही गोष्टीला सांगत राहतो की ह्या कंपनीची सेवाच अशी आहे, शाळेचं असंच आहे, याच्यामध्ये आपण दिवसभरात शोधत राहतो कशात काय सांगता येईल, आणि गप्पा मारण्याच्या याच्यामध्ये पण आपला विषय हा जास्त असतो. अब आप समझ चुके होंगे, शिकायत करने से, नकारात्मक विचार सोचने से, नकारात्मक शब्द बोलने से, चीजों को नजरअंदाज करने से आपके जीवन में अच्छी चीजों का प्रभाव रुक जाता है. अब समझ चुके होंगे, जब कोई चीज बहुत गलत होती इसका अर्थ आप अनजाने में पर्याप्त कृतज्ञ नाही. मग एखादी घटना आपल्या आयुष्यात झाली असेल, काही चुकी झाली असेल, त्याला आपण कुठेतरी नकारात्मकता सोडलेली आहे, म्हणजे त्याच्याबद्दल आपण कृतज्ञच नाही, है ना. झाले, मुलं सगळ्यांना होते, मलाही होतं, नवरा आहे सगळ्यांना आहे, मलाही आहे, मग त्याच्याबद्दल आपण काय केलेलं आहे की आपण त्याला नजरअंदाज केला, म्हणजे त्याला टेकन फॉर ग्रँटेड घेतले, त्याला आपण आहे काय नाही काय अशा परिस्थितीत जर तुम्ही घेताय त्या गोष्टीला की हा मिळतोय, बायको चहा देतीये, मग काय नाश्ता देतीये, जेवण देतीये, सगळं देतीये, आणि मीठ जास्त झालं की आपण लगेच ओरडून म्हणतो की नाही हे मीठ जास्त झालं, असंच झालं. मग कदाचित ती बायको कधी आजारी पडली, कुठं माहेरी निघून गेली, तर मग आपल्याला कळतं काय करावं लागतं ते, है ना. मग ती जी सिच्युएशन आपल्यासोबत होती ती पण आपल्या ह्याच चुकीमुळे होती. जब आप कृतज्ञ होते हैं, नकारात्मक होना असंभव होता है. जब आप कृतज्ञ होते हैं तो आलोचना करने का दोष मटना असंभव होता है. जब आप कृतज्ञ होते हैं तब दुखी महसूस करना, नकारात्मक भावना रखना असंभव होता है. और जब सबसे अच्छी वक्त है आपके जीवन में नकारात्मक स्थिति, कृतज्ञ और जरिए के उसका कायाकल्प करने के लिए लंबा समय नहीं लगेगा. नकारात्मक परिस्थितियों के धुते हुए साथ गायब हो जाएंगे जादू की तरह. बघा, आपण या सगळ्या सिच्युएशन मध्ये जर थँक्सफुल राहिलो तर आपल्याला शक्यच नाही की आपण त्याच्यामध्ये काही दोष ढूंढू शकतो, की जेवण मिळालंय प्रभू मला आणि त्याच्यासाठी मी धन्यवाद. मग आपल्याला त्याच्यामध्ये काही हेच वाटणार नाही की नकारात्मक, हे चांगलं नाही, कमी नाही, मला ही भाजीच नाही, त्याचं आपल्याला काही वाटणार नाही. मग जेव्हा आपण हे करायची प्रॅक्टिस करतो तेव्हा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी असल्या जरी कमतरतात तर ती आपण गोष्ट तिकडं निग्लेक्ट होत असते. पहली चीज, आपको नकारात्मक परिस्थिति में कृतज्ञ होने की चीज तलाशनी होगी, चाहे वो आपकी कितनी भी मुश्किल आए, परिस्थिति चाहे कितनी भी खराब होए, आप हमेशा कृतज्ञ होने के लिए कोई ना कोई चीज खोज सकते हैं, खास तौर पर जब आपका यह बात जानते हो, आप कृतज्ञता नकारात्मक परिस्थिति जादू बदल देगी. वॉल्ट डिज्नी जीवन के सच्चे जादू के बारे में जानते थे. उन्होंने अपनी फिल्म पॉलियाने में हमें दिखाया ये कैसे किया जाता है. आता बघा, जेव्हा आपण कृतज्ञ होतो ना तेव्हा काय होतं, एखादी सिच्युएशन आली, समजा फॉर एक्झाम्पल तुमची एक सिच्युएशन घ्या, काही पण लिहा सध्या, की तुम्हाला हा हा प्रॉब्लेम आहे, हेल्थचा प्रॉब्लेम आहे, किंवा तुम्हाला काही तुमच्या हसबंड विषयी, मुलांविषयी जे काही प्रॉब्लेम असेल तो लिहा, रायटिंग मध्ये लिहा. त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह कसं शोधता येईल, त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह आपण ते शिकणार आहोत. तर हे वर्ल्ड डिझनी सगळ्यांना माहिती आहे ना, कार्टून चॅनल, त्यांनी मिकी माऊस बनवलेला. मग त्यांना हे चांगलं माहित होतं याची जादू काय आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या एका पिक्चर मध्ये हा हा घेतलेला आहे की याला पॉझिटिव्ह कसं करता येईल. वर्ल्ड डिज्नीला 96 की फिल्म पॉलियाना द ग्लैड गेम था, जिसे बचपन में मुझे पर गहरा असर डाला. मेरे बचपन में किशोर अवस्था में इस फिल्म में द ग्लैड गेम बहुत खेला. इस खेल में अपनी खुशी में रहने वाले से ज्यादा चीजों की लगातार तलाश करते हुए, खास तौर पर नकारात्मक स्थिति में खुश होने के लिए, कृतज्ञ होने वाली चीजों की खोजने के लिए यथायथ समाधान प्रकट करता है. आता ह्या मूवी मध्ये हा जो पिक्चर आहे पॉलियाना, त्या मुलीचं नाव असतं पॉलियाना. तर त्या मुलीच्या पॉलियाना याच्यामध्ये तिने ग्लॅड गेम म्हणजे आपल्याला खुशीचा गेम कसा खेळायचा आहे ते शिकवले आहे. आणि वर्ल्ड डिज्नीच्या पॉलियाना कृतज्ञ जादुई शक्ति दिखाई दर्शाई, और हजारों साल पहले गौतम बुद्ध ने भी इसी जादू का इस्तेमाल किया तरीका बताया था जब उन्होंने कहा था. आता ही जी पॉलियाना मुलगी होती तिचे आई वडील वारले होते, तिला आई वडील नव्हते, ते आई वडील नव्हते, त्याच्यात ती मुलगी, तिला परत तिच्या मावशीने दत्तक घेतलं. ती मावशी पण तिची खूप खडूस होती, म्हणजे तिच्या सगळे स्ट्रिक्ट नियम होते. त्याच्यात पण ती मुली खुशी शोधायची आणि त्याच्यामध्ये पण ग्रेटफुल व्हायची, आणि छोट्या छोट्या गोष्टी तिच्या मावशीला टेन्शन यायचं की खुश कशामुळे राहते मुलगी एवढी, त्या मुलीला एवढं कसं काय खुश राहतात. तर ती द ग्लॅड गेम असे ती खेळायची, आणि शेवटी तिने तिच्या मावशीला पण तो खेळण्यासाठी मजबूर केला आणि तिच्या मावशीला पण खुश केलं. म्हणजे आपण जसे आहेत ना
तसं इतरांना बनवू शकतो आपल्या स्वभावामुळे. आता हे गौतम बुद्धांनी म्हटलेलं वाक्य, आइए उठे कृतज्ञ हो, क्योंकि आज के दिन हमने बहुत नहीं सीखा तो कभी कम कुछ सीखा, कभी यदि आप हम कुछ नहीं सीखा तो कम सीखा, कम सीखा तो हम बीमार तो नहीं है ना, अगर बीमार पड़ गए तो हम कम से कम मरे तो नहीं है ना, इसलिए आइए और कृतज्ञ हो. मग ते काय म्हणता, चला कधी कधी वाटतं ना, अरे आजचा दिवस असंच गेला, काही नाही शिकलो, आज हेच नाही झालं माझं, तेच नाही झालं, कंप्लेंट शोधतो. मग ते गौतम बुद्ध काय म्हणताय, चला तुम्ही काही खूप शिकला असं मी मान्य करतो, आज खूप नाही शिकलं तर काहीतरी थोडं शिकलं, थोडं नाही शिकलं तर तुम्ही आज निरोगी तरी आहात ना, आथरून तर नाही धरलंय, बरं ठीक आहे, आथरून पण तुम्ही धरलंय, तुम्हाला उठता पण येत नाही असं समजूया, पण तुम्ही मेले तर नाही ना, जिवंत आहे ना. मग इथपर्यंत ते म्हणता की चला तुम्ही इथपर्यंत जिवंत आहे म्हणजे अभिनंदन, चला उठा आणि थँकफुल व्हा, कृतज्ञता व्हा. तर हे खूप मोठं वाक्य आहे, समजून घेतलं तुम्ही आयुष्यात तर पदोपदी तुम्हाला हे काम येणार आहे आणि खूप छान असं समजून सांगितलेलं आहे. बुद्ध ने शब्दों की अपनी प्रेरणा, एक मिनिट, प्रेरणा बना ले और आपके जीवन में किसी ऐसी समस्या को नकारात्मक परिस्थिति से को ले और सुलझाने के लिए आप सबसे अधिक आवश्यक है. इसके बाद कृतज्ञ होने के लिए 10 चीजों की तलाश करें. जानती हूँ इस अभ्यास को शुरू करना चुनौतीपूर्ण हो सकता है, लेकिन बुद्ध ने आपकी यह तरीका दिया है. आप कंप्यूटर या कृतज्ञ होने के जनरल में 10 चीजें की सूची लिहा. आता काय करायचं, तुम्ही एक सिच्युएशन घ्यायची, मी जसं सांगितलं, काही असं तुमचा मुलगा ऐकत नाहीये, अभ्यास करत नाहीये, किंवा तुम्हाला असं वाटतं माझं हे नाहीये, मला फायनान्शियल कमतरता आहे, काही एक सिच्युएशन घेतली तुम्ही, घ्या तिला लिहा डायरीमध्ये, त्याच्यामध्ये आपण 10 गोष्टी आपल्या शोधायच्या आहे काय चांगले आहे. उदाहरण के तौर पर आपकी समस्या यह हो सकती है कि आप बेरोजगार है, अपनी की सर्वश्रेष्ठ कोशिश बावजूद भी आप नौकरी नहीं मिल पा रही. इस स्थिति में जादू के उलटने के लिए आप इस कृतज्ञता का अभ्यास करें. समजा एखाद्याची नोकरी गेली, नोकरी नसल्यावर किती वाईट परिस्थिती किंवा किती निगेटिव्हिटी येते, है ना. एक माणूस जर असेल घरात कमवता आणि त्याची नोकरी गेली किंवा त्याला फायनान्शियल नाही, मग आता ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय, निगेटिव्ह राहून फायदा होईल का, नोकरी मिळणार आहे का, नाही मिळणार आहे. निगेटिव्ह राहून तुमच्याकडे पैसा येणार आहे का, नाही. पण याच्यात आता चांगलं काय आहे, याच्या अशा 10 गोष्टी आपण लिहायच्या. तशी तुमची सिच्युएशन घ्या कुठली पण, त्याच्यात तुम्ही लिहा. पहिलं लिहायचं, मैं बहुत कृतज्ञ हूँ, इस दौरान मेरे पास परिवार के लिए अधिक समय. अरे नोकरी केली पण काय होतंय, थँक की आता मी आता माझ्या परिवारासोबत वेळ तर घालवतोय, इतक्या दिवसापासून कधी मला वेळ मिळाला नाही, थँक मैं कृतज्ञ हूँ, खाली समय होने के कारण मेरा जीवन बेहतर हो सके. आता रिकामा वेळ आहे पण मी सगळं माझ्यासाठी वेळ काढतोय, व्यायाम करतोय, पुस्तकं वाचतोय, काहीतरी मला त्याच्यामधून पण मला शिकता येते, करता मैं कृतज्ञ हूँ, मेरे जीवन में अधिकतर समय नोकरी रही है आणि अनुभव आहे. मी याच्यासाठी थँक्सफुल आहे देवा, की मला किती अनुभव आहे ना, मला जास्त असं नोकरी मी केलेली आहे. आता फर्स्ट टाईमच असं झालंय. सचमुच कृतज्ञ हो की पहिली बार बेरोजगार हो. खरंच कृतज्ञ आहे की मला पहिल्यांदाच झालंय ना. मी 15 वर्षापासून तर नोकरी करतोय. आत्ताच झालंय पहिल्यांदा. हा पण एक अनुभव आहे. मैं कृतज्ञ हूँ बेरोजगार होने के कारण उत्पन्न हो रहे हर दिन नई नोकरियां सामने आ रही, की मी थँक्सफुल आहे की कितीतरी नोकरीच्या अपॉर्च्युनिटी आहे मार्केटमध्ये. कितीतरी नोकऱ्या आहे आणि रोज नवीन-नवीन जागा रिकाम्या होत आहे माझ्यासाठी. उन सारी चीजों के लिए कृतज्ञ हूँ जो मेरे नोकरियों के लिए आवेदन साक्षात्कार देते समय सीखी है. ह्या गोष्टीसाठी पण थँक की मी इंटरव्ह्यू देऊ शकतो. मला ऍप्लिकेशन कसं करायचं माहिती आहे. कसं इंटरव्ह्यू द्यायचा आहे हे मला माहिती आहे. ते मी शिकलेलो आहे. हा अनुभव माझ्याकडे आहे. थँक देवा. मी कृतज्ञ आहे की मेरा स्वास्थ्य अच्छा है और काम कर सकता हूं. ही गोष्ट पण ठीक आहे की नोकरी गेली पण आता माझी तब्येत छान आहे. मी अजूनही नोकरी करू शकतो. त्याच्यामुळे मी थँक्सफुल आहे. मी कृतज्ञ आहे की मैं अपने परिवार को प्रोत्साहन और समर्थन के लिए कृतज्ञ आहे. नोकरी गेली पण घरचे लोक माझ्याशी चांगले वागतायत. बायको जेवायला देते, मुलं म्हणताय की काही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहे तुमच्यासोबत. म्हणजे सगळे लोक आम्हाला सपोर्ट करतायत, ते पण महत्वाचं आहे. इस आराम के लिए कृतज्ञ तो हूँ जो मुझे मिला है क्योंकि उसकी जरूरत थी. आता नोकरी गेली पण इतक्या दिवस मी इतक्या धावपळीत होतो की आज मला आराम मिळतोय, थोडंसं रिलॅक्स माझी बॉडी माइंड होतंय, त्यासाठी पण थँक मैं कृतज्ञ हूँ नौकरी खोने की वजह मुझे यह एहसास हो गया है कि मेरे लिए कितने मायने रखती थी. मुझे अब तक ऐसा एहसास कभी नाही हुआ. आता नोकरी गेली ना, खरं मला कळालं की नोकरी माझ्यासाठी किती महत्वाची, माझ्या घरासाठी, माझ्या परिवारासाठी. काय नाही केलं मी त्या पैशातून. तर हा एक पॉइंट त्यांनी शोधून काढलेला. बेरोजगार व्यक्ती कृतज्ञ के फलस्वरूप वह भिन्न परिस्थिती में आकर्षित
करेगा और उसकी वर्तमान स्थिति निश्चित रूप से जादुई तरीके से बदलने लगी। दरअसल कृतज्ञ की इसी नकारात्मक स्थिति में अधिक शक्तिशाली होती है। अगिनत तरीकों से नकारात्मक स्थिति बदल सकती है, आपके बस कृतज्ञ का अभ्यास करना चाहिए और जादू की तरह होते। मग हा जर अभ्यास केला त्या व्यक्तीने की त्याला कुठून कुठून लगेच दुसरी नोकरीची ऑफर त्याच्यापेक्षा छान येऊ शकते। म्हणजे 20,000 जर पगार असेल तर त्याचा 40,000 त्याला येईल। म्हणजे जे जुनं गेलं त्याच्यासाठी ग्रेटफुल असतं, त्याच्यामुळे नवीन परमेश्वराने काहीतरी अजून चांगलं दिलं गेलं। आइए एक उदाहरण और लेते। एक बेटे और अपने पिता की खटपट चल रही। बेटा महसूस करता है की वो चाहे जो भी कर ले पिताजी संतुष्ट नाही। आता आपण अजून एक उदाहरण घेऊन तुमच्या सिच्युएशनला बघूया। बघा, जर आता एखाद्या घरामध्ये मुलाचं आणि वडिलांचं पटत नाहीये आणि मुलाला काय वाटतं, मी काहीही केलं ना तर पप्पांना आवडतच नाही, ते कशालाही नावच ठेवतात। असं होतं प्रत्येक घरात, किंवा आईचं मुलीचं होतं किंवा सासू सुनाचं होतं, कोणाचंही होतं। मग त्याच्यामधून पण आपल्याला चांगल्या गोष्टी काय शोधू शकतो आपण? मैं कृतज्ञ हूँ की मेरे जीवन में अधिकतर संबंध सचमुच अच्छे, म्हणजे आता सिच्युएशन जरी असली तर जीवनभर तर चांगलंच आहे ना आपलं, आधी याच्या अगोदर तर सगळं चांगलेच वागलेले आहेत। मैं अपने पिता के लिए कृतज्ञ हूँ, मेरी शिक्षा की खातिर इतनी बड़ी कड़ी मेहनत करते हैं जो उन्होंने नहीं मिली। मग मुलगा वडिलांविषयी ग्रेटफुल आहे की त्यांनी माझ्यासाठी शिक्षण दिलंय, एवढ्या मोठ्या छान कॉलेजमध्ये, शाळेमध्ये माझ्यासाठी मेहनत केली, ती मला त्यांच्यामुळे मिळालेली। मैं कृतज्ञ हूँ पिताजी मेरे बचपन में हमारे परिवार को सहारा दिया, क्योंकि मुझे जरा भी अंदाज नहीं था हमारे परिवार को खर्च चलाने के लिए कितनी कड़ी मेहनत और कितनी धन की जरूरत है। जेव्हा मी लहानपणापासून वडिलांनी परिवारासाठी जे काही केलंय, घर बांधलंय, मला सायकल दिली आहे, गाडी घेतली आहे, हे सगळं मिळालेलं आहे, तर हे सगळं वडिलांनी केलं। मला तर काही अंदाज नव्हता त्याच्यासाठी किती पैसे लागले किंवा किती तास पप्पा काम करत होते, त्यासाठी थँक्यू। मैं कृतज्ञ हूँ मेरे पिताजी मुझे बचपन से हर शनिवार बास्केटबॉल खिलाने ले गए थे। मी थँक्यू आहे की मला प्रत्येक शनिवार रविवार वडिलांसोबत खेळायला भेटत होतं। मैं कृतज्ञ हूँ कि पिताजी मुझ पर अक्सर सख्त नहीं थे, जिनके पहिले हुआ करते थे। मी आभारी आहे की एवढं काही आता हे सख्त नव्हते मला लहानपणापासून, की इतकं मला असं पण स्ट्रिक्ट नव्हतं इतर मुलांसारखं। मैं कृतज्ञ हूँ कि पिताजी मेरी इतनी ज्यादा परवाह करते हैं, क्योंकि उन्हें परवाह नहीं होती तो मुझ पर इतनी सख्ती नहीं करते। मी थँक्यू की वडील मला रागवतायत पण त्यांना माझी काळजी आहे, मी काहीतरी करावं म्हणून ते मला रागवतात, ही पण तेवढीच खरी आहे। मैं कृतज्ञ हूँ पिताजी मेरे साथ संबंधों की बदौलत में यहाँ सीखा की अपने बच्चे पर करुणा करनी चाहिए, उनके ज्यादा अच्छी तरह समजना चाहिए। वडिलांकडनं हे पण मला शिकायला मिळालं की आपल्या मुलांसोबत कसं वागलं पाहिजे, कशी करुणा केली पाहिजे, ते त्यांच्याकडून मला शिकायला मिळते, एक वडील कसे असले पाहिजे। त्यासाठी मी थँक्यू। मैं पिताजी के प्रति कृतज्ञ हूँ, उन्होंने मुझे दिखाया और प्रसन्नित किया आत्मविश्वासी बच्चों पालने के लिए प्रोत्साहन कितना महत्वपूर्ण आहे। मग आत्मविश्वास जर असेल आपल्याला तर किती महत्वाचा आहे हे वडिलांकडून मी शिकलो। मैं सचमुच कृतज्ञ हूँ जब मेरे पिताजी के साथ हंसता हूँ। कुछ लोगों को ऐसा भी नहीं कर पाते क्योंकि उनके पास पिता नहीं, और लोग अपने पिता को खो चुके हैं, उन्हें दोबारा कभी पिता के साथ हसने का मौका नहीं। मी खरंच आभारी आहे की मी माझ्या पप्पांसोबत खेळू शकतो, मस्ती करू शकतो। काही मुलांना तर काही आहे माझे मित्र, त्यांना तर ती संधी पण नाही, त्यांच्याकडे वडील नाहीये, त्याच्यामुळे हा त्यांना कधी संधी पण मिळणार नाही। त्याच्यामुळे थँक्यू भगवंता, माझ्याकडे वडील आहेत त्यासाठी मैं सचमुच कृतज्ञ हूँ मेरे पास पिता आहे। म्हणजे आपल्याकडं वडील आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे। कारण आपल्याला कठीण समय जर आला किती पण लाईफमध्ये तर पाठीशी कोणतरी उभं आहे असं आपल्याला असं वाटतं। मग त्याच्यामधून एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या, वडिलांचं मुलाचं भांडण झालं त्याच्यामधून एवढ्या सगळ्या गोष्टी, तसं तुमची एखादी सिच्युएशन झाली तर ह्या 10 गोष्टी तुम्ही शोधू शकता। पिता के लिए बेटा जब कृतज्ञता की भावना पूरी शिद्दत से महसूस करेगा तो उसे फल स्वरूप उसका संबंध बेहतर हो जाएगा। बेटा अपने पिता के बारे में सोचने का, महसूस करने का तरीका बदल देगा, जिसमें वह चीज बदल जाएगी। वह अपने पिता को आकर्षित करता था, भले ही बेटा मन में कृतज्ञ हो, लेकिन क्वांटम और ऊर्जा के स्तर पर बेटे की कृतज्ञता साथ उनके संबंध पर जादुई असर डालेंगी। यदि आप अपनी कृतज्ञता कायम रखते हैं, आकर्षण नियम बदलते हैं, बदौलत बेटे अपने पिता के साथ बेहतर परिस्थिती प्राप्त होंगी, उनका संबंध तत्काल बेहतर होगा। बघा, त्या व्यक्तीशी आपण बोलत नाही, काही झालंय आपलं भांडण, तो मुलगा बोलत पण नाही, पण तो त्याच्या फिलिंगनी, त्याच्या मनापासून, त्याच्या हार्टपासून वडिलांसाठी
त्यांनी जे जे गोष्टी त्याच्यासाठी केल्या त्यासाठी कृतज्ञ आहेत. मग क्वांटम फिजिक्स काय करते, तर तिथं कुठली भाषा नाही, तिथं कुठं लँग्वेज काम करत नाही, तिथं फक्त फिलिंग काम करतात. सगळं काही ही एनर्जी फिलिंगवर चालते. मग जेव्हा कृतज्ञता होतात तर ते फिलिंग एनर्जी काम करते आणि वडील पण त्याच्याशी चांगला व्यवहार करायला नाही. तर हे दोघांमध्ये जादू होऊन त्यांचे दोघांचे संबंध खूप छान होणार. याद रखिए, आप कैसा महसूस करते उसके आप पता कर लगा सकते हैं। आपकी कृतज्ञता काम कर रहे हैं या नहीं, कृतज्ञ का अभ्यास करने के बाद आपकी स्थिति को लेकर बहुत महसूस करना होगा। कृतज्ञता का जादुई शक्ति सक्रिय होने का परिणाम है। आपकी भावनाएं ऊपर उठा जाती है, इसलिए आप परिस्थितियों को लेकर बेहतर महसूस करें। तो जान ले परिस्थिति बेहतर होने वाली है, आप समाधान प्रकट करने वाले, आप नकारात्मक स्थितियों में उलझना चाहते हैं, उसका तरीका एक ही है। उस पर कृतज्ञता का अभ्यास तब तक करते रहे जब तक आपके अंदर बेहतर महसूस न करने लगे। आप फिर बाहरी जगत में जादू देखेंगे। आपण जेव्हा अभ्यास करायला लागलो ना, ती परिस्थिती आपल्याला एकदम आपण ट्विस्ट करू शकतो, चेंज, पलटी मारणं एकदम. मग काहीतरी परिस्थिती असो, फक्त त्याच्यामध्ये ती परिस्थितीचा विचार पॉझिटिव्ह मध्ये करायचा आहे. आप जिन 10 चीजों के लिए कृतज्ञ है उसकी सूची इस तरह बनाए. आता आपल्याला जी सिच्युएशन असली तर ती आपण काय लिहिले, मी आभारी आहे की अधिकतम कृतज्ञ आहे का सिच्युएशन. फॉर एक्झाम्पल, तुमच्या हाताला लागलं, खरचटलं, आपण असं म्हणूया, काही सिच्युएशन आली छोटी मोठी, आपण तिथं म्हणू शकतो, अरे माझी संपूर्ण बॉडी छान आहे, लागलं पण काय झालं, थोडंसंच लागलेलं आहे, आता 2 दिवसात कव्हर होऊन जाईल ते. अशा 10 गोष्टी तुम्ही त्या सिच्युएशनला अवलंबून लिहायच्या आहे. और खाली स्थान पर आप इस चीजों के लिए कृतज्ञ हैं, आपकी अधिक समान लग सकता है। आप कृतज्ञता और जादुई शक्ति का इस्तेमाल करने के लिए वॉल्ट डिज्नी का तरीका आजमा सकते हैं। मैं बहुत खुश हूँ और वाक्य में पूरा कर सकते हैं। लिखिए आप एक बार आप उन चीजों के लिए सूची बना ले जिसके आप कृतज्ञ है। नकारात्मकता से बाहर रखने का जादुई अभ्यास लिखकर पूरा करें। आदर्श समाधान के लिए धन्यवाद 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 असं 3 वेळेस लिहायचंय, म्हणायचंय किंवा तोंडाने. और सिर्फ आज के लिए देखिए, क्या आप कोई नकारात्मक बात कहे बिना एक दिन रह सकते हैं? यह चुनौती हो सकती है, लेकिन देखिए क्या आप पूरे एक दिन में कर सकते हैं। इसका महत्वपूर्ण कारण, क्योंकि हमें अधिकतर लोगों को पता नहीं होता है कितना नकारात्मक बातें बोलते हैं, लेकिन एक दिन शब्दों में गौर करने वाले अंदाज हो पाएगा। याद रखिए, नकारात्मक शिकायत ऐसी अधिक चीजों के लिए आती है। यदि नकारात्मक शब्द बोलते हैं वक्त हमें हमारे बारे में जागरूक रहते हैं और ठहर कर फैसला कर सकते हैं। क्या आप सचमुच उसी परिणाम चाहते हैं जिस तरह बात अपने कहने के जा रहे, आप उसकी खुशी नकारात्मक सोचते हैं या कहते हैं? यदि जा रही है, जादुई लाइफलाइन का इस्तेमाल कर सकते, तत्काल रुक जाए और कहे. आता बघा, काही सिच्युएशन आहे आपल्या दिवसभर किंवा सिच्युएशन पण नाही, तर आपल्याला काय करायचंय, आजचा एक दिवस जो आहे तो पूर्ण पॉझिटिव्ह राहायचंय. आजचा तास काय करायचंय, आपल्या स्वतःवर लक्ष ठेवायचं ना. आपण पुन्हा कशाची कंप्लेंट करतोय का, म्हणजे सोसायटीची असावं, मोसम विषयी असावं किंवा कशाचं आहे असं, तर आपल्याला लक्ष ठेवायचं. आणि हे कशासाठी आपण बोलतोय, त्याच्यासाठी आपण लगेच एक वाक्य आपल्यासाठी तयार करायचे, ज्याला आय एम ग्लॅड असं म्हणतात. ती सिच्युएशन आहे, त्याच्यानंतर आय एम ग्लॅड. ते कसं करायचं मी तुम्हाला पुढे सांगते. लेकिन मुझे कहना ही की मुझे सचमुच कृतज्ञ आहे. म्हणजे जी सिच्युएशन आहे, ठीक आहे, आपल्याकडनं एखाद्या तोंडातून निघालं, काय ना, आज वारं सुटलंय खूप, पण त्याला पण लावायचं पुढे. पण किती छान वातावरण वाटतंय ना, आणि मस्त हवा वाटतंय, फॅनची गरज नाही, मस्त खिडकी उघडली ठेवून. म्हणजे कधी तोंडातून निघून पण गेलं तर त्याला रिवर्स उलट करायचं. येस. मग एखाद्या दिवशी कामवाली बहिणी आली, मग कोणाला तरी सांगितलं हसबंडला, कामवालीच नाही आली आज, किती परेशानीमध्ये, पण ती कधीच सुट्टी मारत नाही. हा, एकच दिवस तिने आज सुट्टी मारली, ती पण महिना झाला तिने सुट्टी मारून. थँक्यू. बाकीचे 29 दिवसासाठी थँक्यू. खाली स्थान पर कोई चीज या कोई भी चीज भर ले जिसके लिए आप कृतज्ञ हैं। इस जादू की तरह लाइफलाइन आपके साथ रखे और जरूरत महसूस करें, होने पर इस्तेमाल करें। यदि आप भविष्य में कोई छोटी समस्या की स्थिति प्रकट होती है, अंगारों पर प्रगल ज्वाला में तकलीफ होने से पहले कृतज्ञ को बुझाना याद रखिए। इस तरह आपके जीवन में जादू प्रज्वलित, म्हणजे जर आपल्याला प्रॉब्लेम आलाच, त्याचं मोठं पेटवण्याच्या आधी आपल्याला ते कृतज्ञताचा दिवा आपला चालू ठेवायचा, जेणेकरून त्याचं मोठ्या ह्याच्यात सिच्युएशन मध्ये आपल्याला परत आपल्याकडे ती सिच्युएशन घ्यायची नाहीये. मग जादुई अभ्यास क्रमांक 7,
पहिला रूल सगळ्यांना लक्षात आहे की आपल्याला 10 आपले ग्रॅटिट्यूड लिहायचे, 10 नवीन शोधायचे, रोज धन्यवाद धन्यवाद त्याला म्हणायचंय. आपके जीवन में किसी ऐसी समस्या नकारात्मक स्थिती को चुन ले जिस आप समस्या अधिक उलझाना चाहते. आता कुठली पण तुमची एक सिच्युएशन घ्या तुम्ही की जी तुम्हाला असं वाटते की ही मला ही पॉझिटिव्ह करायची. ओके. 10 चीजों की सूची बनाए जिसके लिए आप नकारात्मक स्थिति के लिए कृतज्ञ. अपनी सूची अंत में लिखिए आदर्श समाधान धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. केवल आज लिख के देखिए क्या आपकी बिना कोई नकारात्मक बात कहते हैं दिन गुजार सकते हैं. यदि आप खुद को कोई नकारात्मक बात कहते हैं तो सोचिए जादुई लाइफलाइन का इस्तेमाल करें. तात्काळ रुक जाए और कहे मुझे कहना ही है डॅश डॅश सचमुच. म्हणजे आपलं आता म्हटलं तरी तोंडातून निघून गेलं असं वाटलं तर त्याला कव्हर अप करायचं. कळालं. मी तुम्हाला उदाहरण दिलंय. आज रात सोने से पहले ठीक अपना जादुई पत्थर एक हाथ में ले और थामे पूरे दिन में हो गई अच्छी चीजों के लिए जादुई शब्द कहे और धन्यवाद कहे. येस. हे आपल्या आजचं असाइनमेंट काय आहे तुमच्या सगळ्यांचं. आज तुम्हाला दिवसभर कुठलंही स्वतःहून कंप्लेंट करायची नाही. काहीच बोलायचं नाही. तर एक दिवस तुम्ही काढू शकता. एक दिवस स्वतःकडे लक्ष देऊ शकता आजच्या दिवसामध्ये, की आज तुम्हाला दिवसभरात सगळं पॉझिटिव्ह बोलायचं आहे. नाही तिथं बोलायचंच नाही. मग तिथं चुप्प बसायचंय. बघूया आज दिवसभरात तुमची कशी प्रॅक्टिस राहणार. किती लोक करायला तयार आहे हा टास्क? सगळे करायला तयार. उद्या तुमचा अनुभव सांगायचा तुम्हाला स्वतः लिहून. आता तुमची एक सिच्युएशन घ्या आणि हा ग्लॅड गेम कसा खेळायचा. फॉर एक्झाम्पल 2 दिवसापूर्वी मला ब्रेकडाऊन आलं होतं. जेव्हा आपण आता कॉल चालू केला आणि त्याच्या पहिल्या 2-4 दिवसापूर्वी मला ब्रेकडाऊन आलं होतं. सर्दी झाली खूप. म्हणजे अशी नाही का खूप अशी जास्त सर्दी ज्याला होती ती खूप दिवसानंतर सर्दी झाली. मग ही सिच्युएशन मला ग्लॅड गेम मधून कशी हे करायची होती किंवा दुसऱ्यांना कशी सांगायची होती की मी आता ती सर्दी मला झालेली आहे की मला गोळ्या पण घ्यायच्या नव्हत्या आणि स्वतःला हील पण करायचं होतं बिना मेडिसिनचं. मग ती सिच्युएशन घेतली मी. मला खूप सर्दी झाली असं आपल्याला दुसरे पण म्हणतात ना, की काय चेहरा वगैरे हे झालाय. मी म्हटलं हो, पण मला खूप दिवसानंतर सर्दी झाली. मला आठवतच नाही की लास्ट टाईम मला सर्दी कधी झाली होती. माझी इम्युनिटी खूप छान आहे आणि आणि परत मी स्वतःला बिना गोळ्या घेता स्वतः हील करते. की काही मेडिसिन नाही घेणार. त्याच्या व्यतिरिक्त मी स्वतः बॉडीमध्ये ग्रेटफुल आहे. बाकीचं सगळे हेल्थ चांगली, माझे हात चांगले, पाय चांगले, सगळं काही व्यवस्थित आहे. सर्दी काय नॅचरलच आहे. तो कुठला आजार थोडी आहे ना. म्हणजे त्या सिच्युएशन मधून आपल्याला स्वतःला आपण पॉझिटिव्ह थिंग्स सांगायचे. इतका सुंदर असा ग्लॅड गेम आहे. मी माझ्या मुलाला पण शिकवलाय आणि तो पण हा ग्लॅड गेम खेळतो. मस्तपैकी तुम्ही सिच्युएशन छोट्या छोट्या सिच्युएशन आपण घेऊ जेणेकरून तुम्ही याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व होऊ शकता आणि दररोज छोटी छोटी प्रॅक्टिस जी आहे ना ती आपल्याला लेवल अप करत असते. मग त्याच्यामुळे प्रॅक्टिस मध्ये राहणं खूप गरजेचं आणि हे मॅजिक बुक तुम्हाला एकाच गोष्टीने हेल्प करेल. जर तुम्ही प्रॅक्टिस करताय तुमचं बेस्ट देताय तर खरंच तुमचं आयुष्य जे आहे ना तुम्ही म्हणताल की वॉव, काय मॅडम खरंच तुमच्यामुळे हे माझं आयुष्य जे आहे ते मॅजिकली झालेलं आहे. असं किती लोकांना करायचं आयुष्य मॅजिकली. येस. तर तयार व्हा पुढच्या मॅजिकसाठी.